बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, संविधान प्रेमींचा एकजुटीतून तीव्र निषेध। नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल जाधव, स्वागत आहे आपले नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या विरोधात आज 13 डिसेंबर 2024 रोजी देगलूर शहरात बंद पुकारण्यात आला होता। या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून संपूर्ण शहराने आज आपला रोष व्यक्त केला। आज देगलूर शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा आणि महाविद्यालय पूर्णतः बंद ठेवण्यात आली। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन संविधान रक्षणासाठी एकजूट दाखवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नागरिकांनी जमून श्रद्धांजली वाहिली व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले। शहरातील रस्ते शांत होते, पण नागरिकांचा आवाज बुलंद होता। विविध संघटनांनी आणि संविधान प्रेमींनी एकत्र येत परभणी येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आणि त्वरित कारवाईची मागणी केली। देगलूर बंद शांततापूर्ण पद्धतीने पार पडला, परंतु नागरिकांच्या मनातील रोष स्पष्ट दिसून आला। संविधानावरील विश्वास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आदर व्यक्त करत नागरिकांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवली। हे होते आजचे बातमीपत्रक। तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल। त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भारतीय संविधानाचा जय हो। भारतीय संविधानाचा जय हो। परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। नमस्कार, मी NCN स्वागत आहे। आपण समाज संघटना करण्यात आली। या संदर्भामध्ये आज देगलूर शहरामध्ये सर्व पक्षाचे या ठिकाणी नेते मंडळी एकत्रित येऊन आज जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदनाद्वारे त्यांना कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आपण पक्ष त्या ठिकाणी शिवसेना गट आहे, राष्ट्रवादी गट आहे, काँग्रेस पक्ष आहे आणि संपूर्ण MIM आहे, असे अनेक जे पक्ष आहेत त्या संपूर्ण पक्षाचे लोक एकत्रित आलेले आहेत। काय सांगणार आपण ज्या पद्धतीने जी विटंबना झाली त्याच्याबद्दल आपलं काय? 3 दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी पुतळ्यासमोर संविधानाचं जो डायबिटीस मनोरुग्णालय करण्यात आलेलं आहे, त्या मनोरुग्णाला फाशी शिक्षा होण्यासाठी व त्याला सजा होण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी देगलूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे सर्वजण आम्ही उपस्थित राहू। शांततेने या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आणि निवेदन या ठिकाणी देत आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही सर्व महाविकास आघाडीने निदर्शन करून या ठिकाणी त्याचं केलेलं आहे। परभणी येथे ज्या माती फिरून बाबासाहेबच्या संविधानाची विटंबना केलेली आहे, त्या निषेधार्थ म्हणून परभणी येथे जनतेने रस्त्यावरून न्याय मागण्यासाठी ज्या दोषी असेल त्या व्यक्तीला कडक कारवाई करून तात्काळ अटक करावी या अनुषंगाने रस्त्यावर आली असता तर त्या प्रशासनाने, महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील प्रशासनाने, पोलीस प्रशासन त्यातील अमानुषपणे त्याला लाठीचार्ज केलं आणि मोठे मोठे गुन्हे नोंदले आणि निष्पाप लोकांनासुद्धा घरी जाऊन घरी ओढून त्यांना रस्त्यावर मारण्याचं पाप केलेलं आहे। त्याच्या निषेधार्थ म्हणून संविधानाची जी कृत्य केलेले आहेत ज्या माती फिरून, त्याच्या निषेधार्थ म्हणून देगलूर येथे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करून बाबासाहेबच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून माननीय सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। मी सर्वप्रथम संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि परभणी येथे जे एका माते फिरून जे संविधानाची जे विटंबना केलेली आहे त्या विटंबना करणाऱ्या माते फिरूला महाराष्ट्र शासन, केंद्र शासन त्यांना त्या आरोपीला पाठीशी घालत आहे। मुळातच हे शासन जे आहे हे घटनाविरोधी शासन आहे, संविधान विरोधी शासन आहे। त्यांचा एक उद्देश आहे, ध्येय आहे की भारतातली संविधान जे आहे ते संपवून टाकणे, ते बदलणे, ते रद्द करणे, हे त्यांचं मुळाशी बाळगलेलं मूळ उद्देश आहे, ध्येय आहे। म्हणून हे शासनच मुळात संविधान विरोधी आहे। खरं तर हा देश जो चालतो
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या संविधानाप्रमाणे घटनेप्रमाणे या ठिकाणी चालतो आणि त्याच घटनेवर त्याच संविधानावर त्या मातेपुरीनं विटंबना केलेली आहे. तरी पण हे शासन मूग गिळून त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं महापाप या ठिकाणी करत आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये चौकट जागोजागी बंद, मोर्चे, निदर्शनं, ठिकाणं असे आंदोलन या ठिकाणी चालू आहेत. तरी पण या शासनाला जाग आली नाही. त्या आरोपीला अजून पाठीशी घालण्याचं महापाप या ठिकाणी हे शासन करत आहे. म्हणून आम्ही देगलूरला या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष बोगलाजांना शिरसटवार साहेब, पद्मवार साहेब, आमचे निवृत्तीदादा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीव्र आणि धिक्कार निदर्शनं त्या ठिकाणी करून पुतळ्यापासून ते उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा या ठिकाणी आणून उपजिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या घटनाद्रोही या शासनाला कुठेतरी जाग आली पाहिजे आणि घटनेचा जे विटंबना केली, जे संसदेचं जे विटंबना केली त्या आरोपीला कडकच्या कडक शासन झालं पाहिजे. अन्यथा महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देगलूरमध्ये, जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरून या शासनाला सळोकी पळो करून सोडून देईल असं आम्ही या ठिकाणी निवेदनामध्ये नमूद केलं आहे. अनेक महापुरुषांची जे विटंबना होत आहे दरवेळेस वेळोवेळी प्रत्येक समाजाच्या महापुरुषांबद्दल अशी वक्तव्य करण्यात येते. त्याच्यासाठी कोणती तर कडक कारवाई आणि कोणता तर कडक कायदा बनवण्यात आला पाहिजे. हे असं जे महामानव आहे, आपला देश आपण जे चालतो ते महामानवाच्या विचाराप्रमाणे चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, महात्मा बसवेश्वर असू द्या, अण्णाभाऊ साठे असू द्या, ह्यांनी जे विचार जे आपल्याला देऊन गेले त्याप्रमाणे आपण चालतो. आणि त्यांची जर विटंबना होत असेल तर ह्याच्या इतका निषेध, ह्याच्या इतका धिक्कार कोणी नाही. अशा नराधमाला, अशा पापी लोकांना, अशा देशविरोधी कारवायांना देशद्रोही समजून त्यांना फासावर लटकण्याची कायदा या ठिकाणी केलं पाहिजे. लोकसभेमध्ये सुद्धा आता 4 दिवस संविधानाविषयी त्या ठिकाणी चर्चा आहे. त्या चर्चेमध्येच त्या ठिकाणी हा कायदा पास केला पाहिजे. पुढे चालून कोणीही कोणत्याही नेत्याची, महात्माची, कोणत्या घटनेची विटंबना करण्याची हिंमत, कोणत्याही देशद्रोही, कोणत्याही माथे फिरून या ठिकाणी करण्याची हिंमत करू नये. असं कडक शासन या ठिकाणी, कायदा या ठिकाणी झाला पाहिजे अशी माझी मत आहे. आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये पूर्ण आज पाहू शकता नेत्यांतर्फे या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आणि संपूर्ण नागरिक व महापुरुषांच्या अशा विटंबना होऊ नये त्याच्यासाठी एक कडक कायदासुद्धा केला पाहिजे. महेश पाटील यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे. कॅमेरामॅन लोमातेसोबत मी साक पडेल, NCN न्यूज TV.